विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. लास्ट इयर लास्ट इयर सीईटीला फक्त 4-5 दिवस उरले होते आणि मला भेटायला एक पालक आले. जेव्हा स्टुडंटला बघितलं ना मी एवढा इम्प्रेस झालो होतो, की मला असं वाटलं कुठला तरी आर्मी ऑफिसर आलेला आहे. ओके. नवीन यंग आर्मी मध्ये जॉइन झालेला एखादा स्टुडंट आलाय. हेअरस्टाईल, कपडे, इन शर्ट, शूज वगैरे एक्स्ट्रॉर्डनरी. मी विचारलं, काय नक्की तुमचं माझ्याकडे काम आहे? तेव्हा पालकांनी सांगितलं, की जस्ट आता एनडीएची एक्झाम दिले. आता सीईटीला त्याची जे डेट आली होती ना, तुमचं रिपोर्ट कार्ड किंवा एक्झाम कार्ड काय म्हणतात त्याच्यावर जे डेट्स आले होत्या, 4च दिवस उरलेत. सर आम्हाला गाईड करा काय करतायत. मी तुम्हाला सांगू का, त्या मुलाच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा भीती नव्हती. 4 दिवस आहेत, कसं होईल? जमेल का मला? अरे नाहीच रे. मी तुम्हाला सांगतो, मी इतका नशीबवान आहे, की माझ्या देशाच्या आर्मीमध्ये एनडीएतून पास आउट होणारी मुलं एक्स्ट्रॉर्डनरी आहेत. बर, मग ज्यांचं एनडीए मध्ये सिलेक्शन झालं तेवढेच काय एक्स्ट्राऑर्डिनरी नाही. मला बोलायचंय, मला या व्हिडिओत बोलायचंय आणि मला तुम्हाला सगळ्यांना पण गाईड करायचंय. कोणती गोष्ट? बानो, त्या मुलाचं एनडीएचं नाही झालं सिलेक्शन गेल्या वर्षी, पण त्याच्या चेहऱ्यावर कुठली तशी भीती होती का, की मला पेपर अवघड गेलाय, आता पुढे काय करू? नाही. 4 दिवसात कसं टॅकल करू सीईटीला हा प्रश्न होता. केलं. 1 लाख पर्सेंटाईल मिळालं आणि त्याच्यावर सीओपी नाही रे, तोंडासारखं सीओपीच येते. सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणायचं होतं मला. पुण्यात एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, पण हार मानली नव्हती. एनडीए साठी पुन्हा तयारी केली. या वर्षी वडिलांनी फोन करून सांगितलं, सर झालंय. ओके. म्हणजे गुड न्यूज आहे. म्हणजे मगाशी मी काय बोललो, मला आठवतंय माझ्याकडं मोरे आडनावाचा स्टुडंट होता, सातारा सैनिक स्कूलचा होता. बानो, दरवर्षी लहान असल्यापासून एक्झाम झाली तिथनं मोकळा झाला, की पहिला माझ्याकडे येणार, नेक्स्ट इयरची तयारी करणार, जाणार. अगदी शांत व्यवस्थित म्हणूया. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये एनडीए क्रॅक केली, लक्षात घ्या. जेव्हा ट्रेनिंग वरून आला होता ना, आशीर्वाद घेण्यासाठी पाया पडला, पाठीवर हात ठेवला. मला असं वाटलं का तो दगडच आहे का? एवढं आर्मी ट्रेनिंग स्ट्रिक्ट होतं. आपण काय बोलतोय, आपल्या देशाची आर्मी ना बेस्ट आहे, लक्षात घ्या. आणि त्यात सिलेक्ट होणार आहात, मग तो जवान असू दे नाही तर सेकंड लेफ्टनंट असू दे, एनडीएत ही सगळी भारी माणसं आहेत. मग आता मुद्दा काय, की या वर्षी मात्र एनडीएची तयारी करणारी जी मुलं आहेत, ओके, लकीली सेकंड अटेम्प्ट मिळालाय. या वर्षी पण मी खुश आहे, कारण माझ्याकडे एनडीएची प्रिपरेशन करणारी मुलं आलेत. सैनिक स्कूल मधले असतील, पुण्यातल्या वेगवेगळ्या अकॅडमीज मधली मुलं असतील, एक्स्ट्रॉर्डनरी आहेत रे. फिजिक्स केमिस्ट्री मध्ये थोडंसं मागं पडले होते, पण 4-5 दिवसातच कव्हर करायची तयारी आहे. हा, पेटून उठलेले आहेत. डेडिकेटेड पर्सन्स आहेत, लक्षात घ्या. मग मी काय म्हणतोय, आपण सगळेच तर आम्ही जाऊ शकत नाही. ओके. पण आपण त्यांच्यासारखी शिस्त आणू शकतोय ना. डिसिप्लिन इज इम्पॉर्टंट आहे आयुष्यात. डिसिप्लिन इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. मग मी सांगतो, मला एनडीएची तयारी करणारी जी मुलं आहेत, आता सगळेच काय माझ्याकडे येऊ शकत नाहीत, बरोबर आहे. पण अशी शेकडो नाही, हजारो मुलं आहेत. हजारो मुलं आहेत, की ज्यांना आता सीईटी द्यायचीच आहे. ओके, द्यायचीच आहे. भले एनडीए मध्ये सिलेक्ट झालेली मुलं असू दे, सीईटी द्यायचीच आहे. आणि अजून अजून ही लोक पण आहेत रे बाळांनो. ओ कशाला पुसतोय, थांबा वेगळं अंडू करूया. ही लोक सुद्धा आहेत, जेई ऍस्पिरंट. हे सुद्धा ग्रेट आहेत. आता गेल्या वर्षी उदाहरण देतो. अतिग्रेवून एक मुलगा माझ्याकडे आला. 1 महिना उरला होता, लक्षात घ्या. मनासारखं एका महिन्यात जबरदस्त प्रिपरेशन केली, मनासारखा रिझल्ट मिळाला. आता तुम्हाला करायचं आहे काय? तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, मी तुम्हाला सांगतो, की पहिलं टार्गेट तुम्ही केमिस्ट्रीला करा. बघा, 0 पासून स्टार्ट करणाऱ्या मुलांसाठी पण मी हे गाईड करतोय. केमिस्ट्री पासून सुरुवात करा. मग आम्ही काय केलं, की पहिल्या 1 to 2 डेज मध्ये, म्हणजे 1 ते 2 दिवसामध्ये 11 स्टँडर्ड फिनिश केलं. ओके. आणि हे तुम्हाला करायचंय आपल्या सीओईपी इन 21 डेज या कोर्स मधून. ओके. मी तुम्हाला सांगतो, अरे फक्त 999 त्याची किंमत आहे. बरं थांबा, नाही अफोर्ड करू शकत, काही होऊ शकत नाही. प्लॅन आहे का फक्त बाळांनो, घेतलंच पाहिजे कोर्स असं काही नाहीये. पण जर घ्यायचं असेल तर या नंबरवर अगोदर कॉल करा रे, बरं का बाळांनो. बोला आमच्या टीमशी, ठीक आहे, आणि कन्सल्ट करून कोर्स घ्या. आता सगळ्यात महत्वाचं, 1 to 2 डेज मध्ये आम्ही 11 स्टँडर्ड संपवलं आणि त्याच्यानंतर आम्हाला 3 ते 4 दिवस लागलेत आणि आम्ही फिजिकल केमिस्ट्री पहिल्यांदा टार्गेट केलंय आणि प्लस ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे फक्त 38 व्हिडिओ आहेत टोटल. सगळंच कव्हर होतंय. सगळंच कव्हर होतंय. पण त्याच दरम्यान आम्ही काय करतोय, लक्षात घ्या, की इनिशियली फक्त टेस्टिंगसाठी एक फुल लेंथ टेस्ट दिली, बरं का, कितीपर्यंत स्कोर होतोय. 1-2 टेस्ट द्या. मग पहिल्या टेस्टमध्ये मुलांचा एव्हरेज स्कोर 60 आला, आता तो 90 पर्यंत पोहोचलाय. बरं, त्यानंतर आम्ही टेस्ट थांबवल्यात. आम्ही पहिला सिलेबस कंप्लीट करणार आहे. केमिस्ट्रीमध्ये मुलं कमी पडलेत, मग तो स्कोर वाढवणार आहे आम्ही आणि आमचं नेक्स्ट टार्गेट आहे 120 प्लस. आता सीईटी 120 प्लस म्हणजे 98 रे. आणि कमी वेळेत ही अचिव्हमेंट मस्त आहे, लक्षात घ्या. मग आता काय, केमिस्ट्री. केमिस्ट्रीसाठी ना व्हिडिओ लेक्चर बघा, दुसरं काय नाही. हो वायवा सिरीजचे लेक्चर्स आहेत ना, पण क्रॅश कोर्स मध्ये लेक्चर आणखीन डिटेल मधले आहेत, लक्षात घ्या. ओके. आणि अजून महत्वाची चूक करू नका.
फक्त 2025चेच PYQ करू नका रे बाळांनो. मी प्रूव्ह करून दाखवलंय बऱ्याच वेळा की शिफ्टमध्ये इक्वल लेवलची टफनेस असते. तेव्हा एकच प्रश्न तुम्हाला 3-3, 4-4 शिफ्टमध्ये दिसेल आलेत. मी बऱ्याच वेळा ते मुलांना प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. बरं, मग केमिस्ट्री आमची स्ट्रॅटेजी ठरले. पण या सगळ्या मुलांचा जेईची तयारी करणारे असू दे, नाही तर एनडीएची असू दे, यांचा मॅथ स्ट्रॉंग पॉइंट आहे बरं का रे बाळांनो. इथं आपलं अचिव्हमेंट होते बऱ्यापैकी. यांचा स्कोर 20 ते 25 तर अटेम्प्ट करतायतच रे. करणारच आहे, लक्षात घ्या तुम्ही. बरं, सगळ्यात इम्पॉर्टंट केमिस्ट्री आहे बरं का. आणि केमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला सांगतो पॉलिमर आहे, ग्रीन केमिस्ट्री आहे, बायोमॉलिक्यूल सुद्धा आहे. बायोमॉलिक्यूल मधलं अमिनो ऍसिड प्रत्येक ठिकाणी येतंय. मग ऍसिडिक कुठला आहे, बेसिक कुठला आहे, न्यूट्रल कुठला आहे, इसेन्शियल कुठला आहे, 3 वर्ड सिम्बॉल कुठला आहे, सिंगल वर्ड सिम्बॉल कुठला आहे, सगळे प्रश्न परीक्षेत येतात. बऱ्यापैकी वायोमध्ये केलंय. केमिकल कायनेटिक्स असू दे, सोपे प्रश्न आहे. तुम्हाला ऍट एनी कॉस्ट केमिस्ट्री केलं पाहिजे. मग चला इथं उदाहरण येतं श्याम आराध्यचं. ओके, यश आराध्य चॅनल माहिती आहे, त्याचा भाऊ, चुलत भाऊ. माणूस सीओएपी सीएस पास आउट आहे बरं का, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का, केमिस्ट्रीचीच भीती वाटायची. फिजिक्स 50 प्रश्न द्या हो, 47-48 स्कोर होणार, तेही कमी वेळेत. सर केमिस्ट्री मुझे आता ही नाही, समजून घ्या. 10 ते 15 मार्क लय झाले. पण आम्ही पर्सनली या मेथडनं गेल्यानंतर ना जबरदस्त स्कोर झाला होता. जबरदस्त 99.995 म्हणजे विचार करणार. एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट होता, लक्षात घ्या. पण थांबा, केमिस्ट्री झालं की रे. पण आता मी तुम्हाला सांगतो फिजिक्सला 1 डे 1 टॉपिक बस, जेवढे होतील तेवढे परफेक्ट करायचे. एक ना धड बरोबर चिंता नको. 1 डे 1 टॉपिक. आणि 1 डे 1 टॉपिक साठी PYQ सिरीज. मग मी तुम्हाला सांगतो सोमवार, आय थिंक 27 तारीख आहे का, चेक करा बघू. सोमवारी 27 तारीख आहे का बघा, का 26 आहे. ओके, आय थिंक 27 तारीख आहे. मग 27 तारखेला थर्मोचा तुम्हाला मिळणार आहे 1 शॉर्ट PYQ सेशन. पण थर्मोडायनामिक्सचे माझे जुने 4 व्हिडिओ पण तुम्हाला बघायचे आहेत ऍपवरून. ओके, 5 व्हिडिओ कव्हर करायचे, तर 3 मार्क मिळतील रे. सोपे प्रश्न आहेत रे बाळांनो. मग 27 तारखेला थर्मो, मग 28 तारखेला ऑसिलेशन, मग 29, 30 सलग सुरू होणार आहे. संडेच्या पुढच्या सुट्टी घ्यायची, कॅन्सल करूया आपण. मग मला सांगा रे, हा कितवा थर्मोडायनामिक्स, हा 4था टॉपिक आहे, हा 5वा टॉपिक आहे. 29ला 6वा होईल, 30 तारखेला 7वा, 1 तारखेला 8वा टॉपिक, 2 तारखेला 9वा टॉपिक, 3 तारखेला 10वा टॉपिक. असं बघितलं तर 4, 5, 11, 12, 13, 14, 15, 16, 6, 7, 8 म्हणून की रे 12चे सगळे टॉपिक झाले तर 40 मार्क आहेत रे. मग 11चं काय, एरर अनालिसिस मध्येच करून टाकायचं, वेक्टर करून टाकायचं. हे 2 तर इझी आहेत, हे 2 तर इझी आहेत. त्याचबरोबर सांगतो मी 11th तुम्हाला काय सांगतोय बघा, ऍट एनी कॉस्ट आपल्या ऍप्लिकेशनवरचा एररचा व्हिडिओ बघा, वेक्टरचं बघा. हे बोनस मार्क दिलेत आपल्याला. त्यानंतर तुम्हाला सांगू का काय करायचंय. 11वीचं सेमी कंडक्टर करा, 11वीचं इलेक्ट्रोस्टॅटिक करा, होय. 11वीचं मॅग्नेटिक इफेक्ट करा. 1, 2, 3, 4, 5. मग एवढं तरी करा. आता लॉज ऑफ मोशन, मोशन इन प्लेन कधी केलं नसेल, भीती वाटत असेल, एक वेळ राहू दे, राहू दे. 40-45 मार्काचा अटेम्प्ट असेल तर ग्रेट आहे, लक्षात घ्या. दी ग्रेट आहे. मग 1 डे 1 टॉपिक 1 टेस्ट प्लस 1 टेस्ट. हो या, डेली तुम्हाला टेस्ट प्रोव्हाइड करतोय. डेली तुम्हाला मी टेस्ट प्रोव्हाइड करतोय बाळांनो. मग कसली काळजी करताय. मी सांगतो माझ्याकडे आता 3 मुलं आहेत. थांबा 1 मिनिट. 3 मुलं आहेत नाही. थांबा, ही दोघं सैनिक स्कूल मधून आलेत. हा पुण्यातल्या एका अकॅडमीमध्ये होता, ठीक आहे. हा जुन्नरवरून आलाय आणि हा कोल्हापूरहून आलाय. मी तुम्हाला सांगू का, माझे जुने तर स्टुडंट आहेतच रे. पण या स्टुडंटमुळे ना मला एक एनर्जी येते. एक्स्ट्राऑर्डिनरी थिंकिंग कॅपॅसिटी आहे भावानो. होय, भलेही एनडीए मुळे ना राहिलं असेल, पण या मुलांचं म्हणणं काय, की ग्रास्पिंग कॅपॅसिटी आमच्याकडे जबरदस्त आहे. म्हणजे बघा, तुम्ही द्या आम्हाला, आम्ही करतो. हेच तर पाहिजे ना शिक्षकाला. तुम्ही द्या, तुम्ही सांगा काय करायचंय ते, दिवसभर करतो. तुम्ही ठेवा ना हा ऍटिट्यूड. काय तुम्हाला तरी अवघड आहे. आणि मी तुम्हाला सांगू का बाळानो, व्हिडिओ लेक्चर्स हो या. फक्त लिहून काय घ्यायला तर वेळ नाही. 1.5x स्पीड बघा. होय. फॉर्म्युल्याच्या नोट्स मात्र काढा बरं का. ते फॉर्म्युले कसे वापरलेत ते बघा. एकदा रिवाइज करायचा प्रयत्न केला, संपलं, जमणार आहे सगळं. आणि सांगतो, जशी एक्झाम जवळ येते ना, तसा अभ्यास असा वाढतोय. मी खुश आहे रे. खुश आहे. जे करत नाहीत ते त्यांना दिलंय सोडून मी. अगदी रिलेटिव्ह आहेत, नात्यातले आहेत, गावातले आहेत. करत नाही तर काय करू? काय करू मी? सोडून दिलंय त्यांना मी, लक्षात घ्या. आणि जे करणार आहेत ना, त्यांच्यासाठी मी आहे इथं. मी ठरवलंय, की सीईटी होईपर्यंत मी इथं आहे तुमच्यासाठी. बाकी मला कुठलंही फॅमिली फंक्शन नकोय मला. घरातले जातील ते अटेंड करतील, मला नकोय. मला कुठेही भाग घ्यायचा नाही. मला तुमच्यासाठी काम करायचंय. पण आता सोमवारपासून हे सगळं जोरात सुरू होणार, लक्षात घ्या. होय, जोरात सुरू होणार आहे. तुम्ही फॉर्म्युला सिरीजचे लेक्चर बिलकुल मिस करायचे नाही आहेत. मग चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.